मी गावकरी, माझे नाव गीता चंद्रकांत बोबडे. मी गावकरी, माझे नाव श्रुती संजय पाटील. मी गावकरी, माझे नाव सानिका सुनील पाटील. मी प्रमुख तन्वी महेश गावकरी. मी गावकरी आशिष मिशन. मी गावकरी सई योगेश पवार. मी गावकरी साक्षी गणेश मिसाळ. चला 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 बाजाराला चला. आम्ही बाजारात जाताना काय पाहिलं? एक बाई डोक्याला हात लावून बसलेली. चला बरं ती काय म्हणती पाहूया. चल बाजाराला जाऊ. मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. कागबाई कागबाई कागबाई. नगबाई नगबाई नगबाई. का जायचं नाही? कारण सांगशील की नाही? अगं बाजाराला जायचं. कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची? अहो मंडळी, डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय बाय लागतं आपल्या संसाराला. मग ते समजा घेऊन ये की त्यात अवघड काय? अगं आणू कशात ठेवू कशात? आता तर समजा वस्तू कॅरीबॅग मध्येच येतात की. तोच तर मोठा घोटाळा आहे. कसा काय? कॅरीबॅग भरून आणावी, वस्तू ओतून डब्यात भरावी आणि कॅरीबॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. त्यात कॅरीबॅग समजा गटारीत अडकतात, समजा नाल्यातून टुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यावर. काय सांगता काय बाई? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. कागूबाई कागूबाई कागूबाई. अव माझी घरणी दुधाची म्हैस. आता तिला काय झालं? ती मला सोडून गेली. कुठं? जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली. कशा बाई गेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते रडगाणी? का नाही केलं तू औषध पाणी? ते तर सांगते म्या, ध्यानात येतं का नाही? तिनं प्लास्टिकच्या कॅरीबॅगा चारा गं चगळ्या तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढावलं. तिचं बिचारं रेडकू रडलं. त्या लेकराचं दुधा वाचून ओढलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढतंय मरण. म्हणून म्हणते. काय म्हणते? मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. अहो सरकारने काढलाय आदेश. प्लास्टिकचा कचरा नको हे त्यातलं विशेष. सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. कालच्या पेपरातली बातमी वाचली की नाही? सांग बाई सांग, पेपरात आलंय तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं समुद्र किनाऱ्यावर? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासवं. त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसवं. अरे फार वाईट घडलं. प्लॅस्टिकच्या विक्यात जलचर सुद्धा नाही वाचलं. ध्यान देऊ नाही का? एवढंच नाही, आणखी आखरीत घडलंय तरी काय? प्लॅस्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष. सरकारने काढला आदेश. सजीवांना वाचवायला केलाय वायदा. खरंच की काय? आपण आणि आपली पोरबाळं खाणार काय? आपली काही माय ओसाड होत आहे. कशी काय? जमीन नांगरली, प्लॅस्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील खंडीभर कंच? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. यापेक्षा मी सांगते तसं कर. सगळ्या लोकांना उपदेश कर. तो काय? वापरू पिशवी कपड्याची आणि कागदाची, प्लॅस्टिक पिशवी नको. काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजारात जाशील का नाही? होय बर मी प्लॅस्टिकची थैली हातात धरणार नाही. मले बाजाराला जायचं हाय, मले बाजाराला जायचं बाय, मले बाजाराला जायचं हाय, मले बाजाराला जायचं बाय.